नमस्कार. कोण आहे इथे मेन आपले? कोण आहेत? तुम्हीच आहे मेन इथे? मग येत आहेत ना ते, तुम्ही जेवा ना. हो तुम्ही जेवा. दुसरे कोण नाहीत का त्यांच्याशिवाय मॅडम? हां इथं लोकांना व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाही, त्यांच्याशी उद्धटपणे बोलतात. का असं? तुमच्याकडे पेशंट येतात तर त्यांना तुम्हाला पटलं नाही तर तुम्ही डायरेक्ट त्यांना सांगतात इकडनं निघून जायचं, असं का? तुम्ही आहे सर? या सर, माझं नाव महेंद्र भानुशाली. हां, मनसे विभाग अध्यक्ष. याची आई वाईफ त्यांना आपल्याला माहिती आहे, त्यांना टी बी आहे, 4 स्टेज टी बी आहे. आपल्या इकडनं मोफत दवा भेटते, आपण देतात सगळ्यांना. त्यांचं कसं आहे की त्यांचा इश्यू असा होता की त्यांचं एक औषध काहीतरी नाही आहे, तुम्ही अवेलेबल करून दिलं पाहिजे ना साहेब. माझं नाही आहे सर डिपार्टमेंट माझं. ज्याचं असेल त्यांना बोलवा ना, मी त्यांच्याशी बोलतो. त्यांनाच फोन लावला, त्यांना बोलवा. काय आहे, जर तुम्ही गरीब लोकांना, इथं कोण येतो? पैसेवाले जातात बरोबर, कोहिनूरमध्ये जातो, कोण जायनोवामध्ये जातो, त्यांची मेडिक्लेम असतात, त्यांना खूप पैसे भेटतात, त्यांच्याकडे असतात ते भरतात तिथे. ह्यांच्याकडे नाही म्हणून नाही, राहू द्या ना. तुमचं काय ह्याच्यात काय आहे? आपण काय चुकीचं करत नाही, राहू द्या. माहीत पडलं पाहिजे की एलवॉर्डमध्ये कुठल्या पद्धतीने काम चालू आहे. हे काय लिहिलं आहे? पेशंट इज ॲरोगंट अँड रूड ॲज पर हिज चॉईस ट्रान्सफर आउट द पेशंट. काय होईल याचा अर्थ? काय होतं आहे याचा अर्थ असा आहे की पेशंटचं भांडण करतो असं खूप ते बोलतो, असं काय. म्हणजे आपल्याकडनं दवा देत नाही, ते मागितलं त्याला भांडणं म्हणतात. हां, तो त्याचा हक्क मागतो. त्याचा हक्क मागतोय ना. मग तुम्ही कसं त्यांना सांगताय की ते भांडण करतो आणि तुम्ही लिहून दिलं 4 स्टेजवर आहे त्याची वाईफ, बरोबर आहे. तुम्ही त्यांना नसेल तर तुम्ही कुठूनही उपलब्ध करून द्या ना. तुम्हाला कोणी सांगितलं का देणार नाही म्हणून? तुमच्या वर डिपार्टमेंटला तुम्ही त्यांना पत्र लिहिला का की आमच्याकडे ही दवा नाही, 4 स्टेजला ते पेशंट आहे, आम्हाला अर्जंट आहे? तो पत्र लिहिलं का तुम्ही कोणी? नाही, माझं डिपार्टमेंटच नाही दादा. बोलवा ना मग त्यांना. त्यांनाच बोलवलं. या पद्धतीने जर काम चालू असेल तर चालणार नाही ना साहेब. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की यांचं पाठीमागे कोण नाही तर हे विसरून जावा. नाही, हे टीबी डिपार्टमेंट आहे ना, हे त्यांना बोलवा. बोलवतो येते का? आणि बोलायचं, ह्यांच्यामुळे आपण सगळे आहोत. बरोबर, ही जनता आहे ना, हो. आपण त्यांच्या सेवेसाठी आहोत ना. त्यांच्या सिनियरला पण मी त्या दिवशी पण होताच की नाही. मग तुम्ही सांगितलं पाहिजे ना, पेशंट बरोबर बोलत नाही. एकतर पेशंट असंच ऑलरेडी परेशान असतो, बरोबर. तो एवढा त्रस्त असतो ना, म्हणजे त्याला असं वाटतं की कधी मरून जाऊ. आणि जर तुम्ही त्यांना ती दवा देणार नाही तर तो अजून तकलीफमध्ये, अजून तो प्रेशराईज होतो ना. आणि त्याच्यात तुम्ही त्याला ट्रान्सफर, म्हणजे इकडे काय कोणाची जहागीर थोडी आहे का? हे आपण इथं जॉब करता ना. आणि ते येऊन बोलले मला, मी त्यांना पण बोललो की हे चुकीचं आहे. तुम्ही बोललात ना चुकीचं. तुम्हाला तुमच्या एमओचला सांगितलं का हे कंप्लेंट? मी ते याला सांगितलं, कोणाला? त्यांचे जे डिपार्टमेंटचे हेड आहेत ना, डॉक्टर नाही आपला राहुल म्हणून, त्यांना माहिती आहे. हां, त्याला पण सांगितलं, म्हटलं हे असं नाही आहे. मी राहुलचा नंबर पण दिला त्यांच्यांना. हां, ते कॉल पण केला होता त्यांना की बाबा हे असं चुकीचं आहे. त्याला तुम्ही चुकीचं आहे तुम्ही बोलला, मग काय झालं इथे? तसंच चालू आहे आज. कितना दिन हुआ आपको नहीं दिया? कितने दिवस झाले? काफ़ी टाइम हो गया, मतलब 10 से 15 दिन हो गया था. फिर उसके जिस दिन झगड़ा हुआ ना, उस दिन वो राहुल नाम का आके फिर दिया, त्याने दिलं होतं. और फिर इसने कभी दिला है? फिर कट कर दिया. अभी ये 5 तारीख को फिर दिया था उसने. आज काय डेट आहे ना? रोज लागते ना ती दवा, रोज लागते ना.
म्हणजे काय यांना सांगू की तुमच्या वाईफला मारून टाका, दवा नाही? नाही, तसं नाही सांगत. सांगू आपण, मारून टाका तुमच्या वाईफला, असं गळा दाबून मारून टाका. पण त्यांचे DTO असतात, डिस्ट्रिक्ट TV ऑफिसर असतो, तो हेड असतो यांचा. सिंधू दिवेश शर्मा, क्या नाम आहे? सिंधू नाम है. सिंधू दिवेश शर्मा. तर आपल्याला माहिती आहे, आपणही थोडा इंटरफेअर करायचंच आहे. मी केलं, त्यांना माहिती आहे. मी तुम्ही लावा त्यांना फोन, त्यांचे जे मेन कोण आहेत त्यांना फोन लावा. तुम्ही कुणाशी बोललात? हा राहुल म्हणून आहे. त्याला लावा फोन. तुम्ही चांगले आहे, तुम्ही सहकार्य करताय, तुम्हाला आम्ही गुलाबाचं फुलही देऊ. त्यांना विचारा मी किती काउन्सिल केलं, त्याशी तो पण आला. असं नाही होत साहेब, हे चुकीचं काम आहे, पटत नाही आपल्याला. एक मिनिट आहे, साहेबांशी बोल. महेंद्र भानुशाली बोलतोय साहेब, मनसे विभागाध्यक्ष. साहेब तुमचे हे डिस्पेन्सरीमध्ये पेशंट बरोबर एकतर ना एवढा ॲरोगंटमध्ये बोलतात आपला स्टाफ, खालचा आपला स्टाफ. हां, आणि हां, हो, सिंधू दिवेश शर्मा. हां 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 हां. मी तुम्हाला काय म्हणतोय साहेब, डॉक्टर काय असतात माहिती आहे काय? जेवढी दवा असर करते ना, तेवढे डॉक्टर काय बोलतात ना, ते त्याच्यापेक्षा जास्त असर करते. तुम्ही किती प्रेमाने बोलतात, तुम्ही किती त्यांना समजवतात, पेशंट त्याच्यातनं अर्धा बरं होतो. पण तुमच्या इथे स्टाफ आहे ना, ज्या पद्धतीने यांच्याबरोबर बोलतो आहे आणि त्याला ट्रान्सफर केलं, हे काय पद्धत आहे? त्याला पटलं नाही म्हणून तुम्ही ट्रान्सफर करणार काय इथं पेशंटला? अहो, चांदिवली विधानसभा गरीब लोक आहे तिथे, पैसेवाले नाही तिथे. पैसेवाले जातात जायनोवामध्ये, कोहिनूरमध्ये जातात, बरोबर ते लोक लीलावतीमध्ये पण जातात, हिरानंदानीमध्ये जातात. इथं गरीब लोक येतात आणि त्यांना ही ट्रीटमेंट चालणार ना साहेब. मी काय सांगतोय, कोण असेल ते, मला त्यांचं नाव माहीत नाही, काय माहीत नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब. फक्त लेटर नाही खेळायचं साहेब. मी काय म्हणतोय, मला महानगरपालिकेची सिस्टम माहिती आहे. लेटर दिलं, आम्ही करतोय, आम्ही हे, नाहीतर काय होणार ना, उद्या आम्ही इथं आंदोलन करणार आणि मी माझ्या जनतेसाठी काही करू शकतो, चांदिवलीच्या जनतेसाठी, लक्षात ठेवा. हां, त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे साहेब. बाकी मला काही माहीत नाही. आणि ही दवा कधी भेटणार यांना? अभी दवा दी है. हां, हे आहे ना, हे मेडिसिन जी आहे ना, यांना रेग्युलर भेटली पाहिजे साहेब. तुमच्याकडे स्टॉक ठेवा, कारण हे महाग आहे, बाहेर भेटत नाही. हां, नाही साहेब, जर तुम्हाला भेटत नसेल ना वरना, तर तुम्ही आम्हाला एक पत्र द्या की आम्हाला वरून देत नाही. राजसाहेबांच्या नावाने एक पत्र द्या, मी बरोबर घेऊन देतो तुम्हाला ती दवा. ठीक आहे ना? पण इथं पेशंट साहेब विदाऊट दवा परत गेला नाही पाहिजे साहेब. फक्त काय दाखवण्यासाठी आपण एक डिस्पेन्सरी ओपन करून टाकायची आणि याचं उद्घाटन करायचं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही तमुक केलं. अरे काय केलं? हा त्रास जर हा बिचाऱ्यांनी डेअरिंग केली, आला बोलायला, लोक किती परत जात असतील असे. गरीब माणूस काय बोलणार इथे? समज नाही. एकावर कारवाई करा, दुसऱ्यांना सगळ्यांना समजणार. एकावर कारवाई झाली पाहिजे. हां, एकावर कारवाई झालीच पाहिजे, तर दुसऱ्यांना समजणार. आणि सगळ्या तुमच्या स्टाफला ना तुम्ही ट्रेनिंग द्या बसून, की पेशंट आला ना त्याच्याबरोबर कसं बोलायचं, किती प्रेमाने बोलायचं. अहो, अर्धे बरोबर होतील, हे पेशंट आहे ना, अर्धे असेच बरोबर होतील. साहेब, मी कधी येऊ परत इन्क्वायरी करायला? तुम्ही काय कारवाई केली ती? हां, ठीक आहे, मंडे हॉलिडे आहे. तुम्ही ट्यूजडेला मी परत येणार पाहिजे तर, नाही तर तुम्ही फोन केला तरी चालेल. हे तुमचा स्टाफ आहे ना साहेब, आपला काय नाव? डॉक्टर देवेंद्र. डॉक्टर देवेंद्र? नाही, डॉक्टर देवेंद्र इथं उभे आहेत. ते म्हणतायत की ही चुकीचा व्यवहार झालेला आहे, ते स्वतः म्हणतायत. म्हणजे आता काय तुम्हाला कुणाच्या प्रूफची गरज नाही, बरोबर आहे? कारवाई झालीच पाहिजे. हां, आणि पेशंट बरोबर एकदम प्रॉपर पद्धतीने वागायचं पाहिजे. ते तिथं ना बोर्ड लावा. सगळ्या डॉक्टरांना विनंती आहे, पेशंट बरोबर योग्य पद्धतीने बोला.
नाहीतर मग कसं आहे, आम्ही आमच्या भाषेत बोलणार तर साहेब डॉक्टर आहात तुम्ही, दैवत आहात हा. ते देवाला कोणी बघितलं नाही पण डॉक्टर दैवत आहेत. हो धन्यवाद साहेब. साहेब तुम्ही पण स्टाफला सांगून द्या, असं पद्धतीने बोलू नका कुणाबरोबर. सर बोलिए ना. पेशेंट्स है ना, यहाँ पे लैब टेक्नीशियन नहीं है 2 महीने से. उनको कितना खर्च जाता है, उनको बहुत तकलीफ होती है. यहाँ पे बेड रिडन पेशेंट्स आते हैं, यहाँ पे 2 साल से लेबोरेटरी टेक्नीशियन में असिस्टेंट नहीं है. और रही बात इनके कंप्लेन की सर, पहली बात ये ऑफ ओपीडी आते हैं, ओपीडी का टाइमिंग होता है राइट. ओपीडी का टाइम है 9 से 12 या 10 से 12 मान लेते, लेकिन फिर भी मैं 1-1.5 बजे तक चलाती हूँ राइट. ऊपर से इनका बिहेवियर बहुत, पेशेंट हमारा बिहेवियर वैसा होना चाहिए सर, सही है आपका, बट उनका भी बिहेवियर हमारे टूवर्ड्स अच्छा होना चाहिए. गुड. प्लस वो मास्क स्टील पहन के आती है. टीबी ओपीडी है या जनरल ओपीडीज होती है. इन्होंने कहा पहना मास्क? उन्होंने नहीं पहना, लेकिन टीबी ओपीडी नहीं पहना सर. इन्होंने कहा पहना? लेकिन वो टीबी ओपीडी नहीं है. ऐसा होता है मैडम. देखिए सुनिए, आप बोलिए, अच्छी बात है, अच्छी बात है, बोलिए. लगाना चाहिए मास्क पहन के. आप भी ये मास्क पहन के उठता मुझे बोल रहा, मैं तुझे तेरी औकात दिखाता हूँ तो 15-20 हजार का मैंने मानती हूँ सर, मैं 10 हजार का मैं कुछ नहीं. नहीं कोई किसी को मैडम, औकात नहीं दिखा, कोई किसी को नहीं दिखा सकता औकात. नहीं पहला ये मेरे मुंह पे इस तरीके से फॉर्म फाड़ के मैं अपॉइंटमेंट लेटर ले रहा हूँ. सुनिए, और ये इसी तरीके आप डॉक्टर से सुनिए, ये इसी तरीके से चिल्लाती है. सुन रहा हूँ ना मैं. ये फोन पे ऐसे बात कर रहे हैं, ये वो मैं वाइफ से बात कर रहा हूँ. बात करने की सर. ठीक है ना मैडम. कैसा होता है, रूल सभी के लिए, अगर आप भी आएंगे आपके 100% सबके लिए रूल आहे. ये मास्क लगे ऐका, सबके लिए. मी काय म्हणतोय, सगळ्यांसाठी रूल सेम असले पाहिजेत. हाँ, मग ते आम्ही असणार की तुम्ही असणार? या छोटे बच्चे आते हैं उनके लिए भी मास्क मी काय बोललो मॅडम तुम्हाला, हाँ बोलिए सर. सगळ्यांसाठी रूल सेम आहेत. आता जसं तुम्ही मास्क यांना सांगितलं, त्यांनी मास्क घातला नाही, इथे एवढे सगळे लोक आहेत, कोणी मास्क घातला नाही. हे फक्त कसं आहे ना, आपण कुठला पॉईंट धरायचं आणि त्याच्यावरनं बोलायचं. मलाही समजतंय सगळे, पण मी काय म्हणतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे यांच्याशी मला सांगा. इनसे कोई प्रॉब्लम नहीं है सर. मैंने इनको नाही नाही, तुम्ही सांगा, मी बोलतो त्यांना. मैं बताती हूँ ना सर. वो पहले दिन आए, उन्होंने मुझसे मेडिसिन मांगी, साइक्लोसिरिन मेडिसिन का स्टॉक. आता मी एवढं बोलतो, तुम्ही आतमध्ये बसले, आले पाहिजे तुम्हीच डायरेक्ट बाहेर. नहीं आ रही ना सर, नहीं आ रही, मैं यायचं बाहेर. सुन लीजिए पहले सर. बोला ना. है ना, साइक्लोसिरिन का स्टॉक नहीं था सर, 2-3 दिन में आने वाला था. मैंने वही बोला उनको कि अभी हमारे पास ये वाला स्टॉक नहीं है सर. तो वो चिल्लाने लगे, क्योंकि डिस्पेंसरी में ऐसा बिहेवियर नहीं करेगा, क्योंकि दूसरे पेशेंट. कैमरे है क्या यहाँ पे? नहीं, यहाँ कैमरा सर नहीं तुम है, एक पत्र दिया. इन्होंने चिल्लाया. तुम्हें एक पत्र, आप एक पत्र दीजिए पहला कैमरा लगाने के लिए. हाँ. कैसा होता है, आप सच है कि ये सच है, वो तो भगवान को मालूम है. सर इधर पूरा स्टाफ. ठीक है, सुनिए ना मैडम सुनिए. और ये सर ने जो मुझे बोलना था उन्होंने मुझे बोल दिया. ठीक है, मैं फिर भी कह रहा हूँ आप सच रहेंगे. नहीं सर. पण माझं म्हणणं ऐका ना मॅडम, माझं म्हणणं ऐका. पेशंट इथं येतो ना, तुम्ही कसं आहे, तुम्ही घरात ना येतात, आपण फ्रेश होऊन येतो, एकदम टी व्ही बघून येतो, आपल्या पोरांची खेळून येतो, मग आपण या खुर्चीवर बसतो. हा पेशंट जेव्हा इथं येतो ना, तेव्हा ती तिची बायकोला बघून येतो की माझी बायकोला 4थ्या स्टेजचा टी व्ही आहे, त्याला प्रेशर असतो. आणि कसं असतो ना, ते थोडाफार त्याच्याकडनं होतो, तर आपण ते ऐका ना, आपण ते ॲडजस्ट केलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे ती. मी बोलत नाही की तू उद्धटपणे बोल, पण त्यांची जी परिस्थिती असते ना, ते भगवान न करो कुणाच्या घरात असं होऊ, पण ज्याच्या घरात हे होतो ना, त्याची मानसिक स्थिती ना, तो येडाच असतो. समजलं? तो तुम्हाला फॉर्म देतोय, ते घर वाईफ तिची बोलत असेल, आता तो वाईफला बोलेल की तुम्हाला बोलेल. ठीक आहे ना, तुम्हाला माहित होतं कुणाशी बोलतोय. मला नाही माहिती, पण वो बोल सकते ना 2 मिनट रुके मॅडम, मैं किसी फोन पे मी तेच सांगतोय मॅडम, तुम्हाला मी तेच सांगतोय. ह्या वेळी ह्यांची जी परिस्थिती असते ना, पेशंट तर बेडवर आहे, त्याला काय घेणं, तो पेशंट बेडवर आहे, त्याला माहिती आहे की मी जगणार की नाही जगणार, त्याला काहीच माहित नाही. हा धावपळ करतोय त्याच्यासाठी, इथं मरतोय, तिकडे मरतोय, पैसे नाही म्हणून इथे येतात ना. जर हे याच्याकडे पैसे असेल, हे कुठं जाणार, जायनोवामध्ये जाणार. ऐका ना, 2 नर्स त्याच्या पाठीमागे असेल. हाँ, ये देखिए, ये मैसेज है, मैंने जो इनको टेक्स्ट किया. मैडम आई विल कॉल यू मल्टीपल टाइम्स, यू डोंट रिसीव माई कॉल एवर देन साइक्लोसिरिन मेडिसिन इज नॉट अवेलेबल इन मेडिकल स्टोर, सो वेयर आई कैन परचेस नोबल ऑल्सो नॉट अवेलेबल. दैट मेडिसिन काइंडली गाइड मी, आइदर आई हैव गो टू द कुर्ला मेन ऑफिस, सो प्लीज कॉल बैक वेन एवर. ये फोन उठाने के बाद इनके ये रिप्लाई नहीं है. काइंडली प्रोवाइड मी मेडिसिन ऑन फ्राइडे. इट वॉज अ रिक्वेस्ट, रियली सॉरी इफ आई टॉक रूडली. ठीक है. अगर मैं ऐका ना ये बात मैं क्लियर करूंगी, मैं ओपीडी में थी, ओपीडी में मैं किसी का फोन नहीं. मैडम, मैं आप पे कोई ब्लेम नहीं कर रहा हूँ. मैं आपको जो बोल रहा हूँ मेरी नहीं, ब्लेम तो करेंगे ना. लेटर मिला, इसका मतलब मैं क्या समझू,
बताइए सर, ब्लेम किया जा रहा है ना। नहीं नहीं, ब्लेम तो होगा ना, अभी आपके खुद डॉक्टर बोल रहे हैं, उसमें क्या है? तुम्ही तुम्हाला राग येतोय एवढ्या लहान गोष्टींवर. तुम्हाला एक लेटर भेटलं, ह्याची वाईफ बेडवर आहे, त्याचा जीव जातोय. आपण यांच्याबरोबर आता तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ना मॅडम, तुमचा तो स्वभाव आहे, मी तुम्हाला बोलत नाही, प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो. तो किती डेंजर असेल ना, पण त्याला कुठली खुर्चीवर बसवलाय, त्याला त्या खुर्चीच्या पद्धतीने वागलं पाहिजे. आपण कुठंतरी चुकताय. आपण महिला आहात, मी आपली रिक्वेस्ट करतो, आपण कुठंतरी चुकताय. आपल्या इथं ना बर्फ ठेवला पाहिजे आणि इथं साखर, त्याच्याशिवाय काहीच नाही. जर आपण या पद्धतीने आता सर इन्होंने मुझे ये मैसेज किया, 100 बार कॉल किया, बट मैं ओपीडी में थी, और प्लस जब मेरी ओपीडी खत्म हुई बाकायदा मैंने उनको कॉल किया, और इनका जो भाई सर इन्होंने बोला कि ये देखो ओपीडी में रहता है, इन्होंने अब भी बोला कि इनकी ओपीडी कितने बजे खत्म होती है. नहीं वो ठीक है. अभी आपने मुझे एक विषय क्या बोला, क्या बंद है यहाँ पे? नहीं वो छोड़ो, क्या बंद है यहाँ पे? लेबोरेटरी टेक्नीशियन नहीं है सर. क्यों नहीं है? मुझे नहीं पता सर, बट नहीं है. आपने लेटर दिया ऊपर? मेरा काम नहीं है सर. ये किसका काम है? टीबी पेशेंट है, बट हा का होत नाही? मला ती कॉपी द्या, मला ती कॉपी द्या. तुम्ही जे वर दिलं आहे ती कॉपी मला द्या. कितने दिन से नहीं है? ये ऑलमोस्ट 2 साल से नहीं है सर. 2 साल से नहीं है. इसका मतलब इसका मतलब हा 2 वर्षापासून नाही आहे. याचा अर्थ असं झाला, आता ते आपली डेली चालू होती, संध्या होती. संध्या बस हाँ, कॉन्ट्रैक्ट वाला था. संध्या कॉन्ट्रैक्ट वाला बंद हो गया. कॉन्ट्रैक्ट 2 वाला. महीने अच्छा, मग ती 2 वर्ष काय सांगितलं सासूने? सॉरी सर. Sorry, 2 महीने से बोल सर. टेक्नीशियन नहीं है मी सर. बोललो हे. एक मिनिट व्यवस्थित बोलतो. बरोबर बोलताय. जे आहे ते आम्हाला रिअल इन्फॉर्मेशन द्या. नाही तर मी जसं इथं आलो ना, मी तिथं जाणार वरती. सर मी नवीन आहे, हा. आता जस्ट जॉईन झालोय. हा. हे जुने आहेत, हो. यांना माहिती आहे. ठीक आहे. काय मला सांगा ना, मी का विचारलं माहिती आहे? कळलं मला. बघा, ह्या दोघांचं भांडणं संपलं, यांना दवा द्या, यांच्याबरोबर योग्य पद्धतीने बोला, हा विषय संपला. आता ह्याचा काय विषय आहे ना, जर हे आता ह्यांनी मला सांगितलं 2 वर्ष नाही, तर मी 100% पत्र घेऊन ना मी वरपर्यंत जाणार. कारण ह्याची फॅसिलिटी माझ्या चांदिवलीच्या जनतेला भेटते. आणि जर तुम्ही हे लिहिलंय इथे, तर त्याला ते भेटलं पाहिजे. तुम्ही सुविधा फक्त नावापुरती नका ठेवू. नाही सर, आता आहे ना, मग ठीक आहे. धन्यवाद. आता हल्ली धन्यवाद आपल्या डिपार्टमेंटचा धन्यवाद. आता चालू आहे की बंद आहे? अभी बंद है सर 2-3 महीने से. परत बंद आहे 2-3 महिने. आता परत येऊ आपण. 2 वर्ष बंद होता आणि किती दिवस चालू होता? 2 साल नहीं ऐसा था. कॉन्ट्रैक्ट पे था, तो कॉन्ट्रैक्ट वाले सैंपल जाते थे. तो जो भी है वो लेबोरेटरी टेक्नीशियन नहीं है यहाँ 2 साल से, बट जो है कॉन्ट्रैक्ट पे जा रहा है. नाही का कोण इथं असलं पाहिजे ना. आपण त्याच्यात तुम्ही जेव्हा हे चालू केलं असेल तेव्हा साहेब आपण प्रत्येक गोष्ट लिहितो ना त्याच्यामध्ये, आम्ही इथं हे ठेवणार आहोत, इथं हे ठेवणार आहोत. तुम्हाला पैसे नाहीत का तुमच्या डिपार्टमेंटकडे, म्हणून तुम्ही ठेवत नाही का? मग कशाला हे सगळे करायचं? आपण कुणासाठी करतोय हे? कुणासाठी? जर 2 महिने झाले नाही ना, चला तुम्ही केलं असेल चालू, पण परत 2 महिने बंद आहे ना. हा, मग आता 2 महिन्यामध्ये किती लोक इकडनं परत गेले असतील? म्हणून सर त्यांचं सॅम्पल जे आहेत ना, ते सॅम्पल घेऊन दुसरीकडे आपण मॅडम बरोबर आहे, पण ऐका ना मॅडम, पण हिथं असलं पाहिजे ना, आपल्या हिथं असलं पाहिजे ना, आपल्या इथे ती सुविधा असली पाहिजे. आपण ते डिपार्टमेंट ठेवलं आहे तिथे. तुम्ही जे बोलताय ते मला पटलं की बाबा 2 वर्ष बंद होतं, त्यानंतर चालू झाला होता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. पण आता तेही सांगा की आता परत 2 महिने झाले बंद आहे, परत कस्टमर का पेशंट इकडनं परत जात आहेत. ह्याचा अर्थ की आपण त्या पेशंटच्या जीवाबरोबर खेळतोय. लापरवाही आपली. कसं असते ना, महानगरपालिकेमध्ये फॉलोअपची सिस्टमच नाही. तुम्ही पत्र दिलं असेल, पण त्या पत्राला तुम्ही किती वेळ फॉलोअप केलं? तुम्ही किती त्यांना रिमाइंडर पत्र दिलेत? 2-3 दिले असतील मला वाटते 2 महिन्यात. प्रॉब्लेम असा आहे सर की माझी जी लॅब टेक्निशियन होती, मी यायच्या अगोदरच तिला दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट केलं असं. ठीक आहे, हा पण चालू करा. आणि माझी एवढीच विनंती आहे, आपले इकडे लोक येतात ना, ते लय प्रेशरमध्ये असतात. म्हणजे त्यांना ना एवढा चीड असतो ना आपला आत्मधना की मी माझ्या ह्या घरच्या माणसाला वाचू शकत नाही. तो त्या परेशानीमध्ये असतो. मॅडम समजताय ना? मैं समझ गई सर. उनकी वाइफ ठीक होने पर भी आ गई. आप बोल बस रहे हैं आप अच्छे से मेरा बोलना क्या है मालूम है? आप जो थोड़ा सा वो सारेगम पदनीचा पेटी, सुनिए ना मैडम सुनिए ना, वो पेटी होती है ना हारमोनियम, उसमें सारेगम पदनीचा ऐसे सुर होते हैं. तो आप क्या कर रहे हो मालूम? डायरेक्ट ये वाले सुर में बजा रहे हो. वो एकदम ऊंचा रहता है, उसमें मत बजाओ. आपका काम है ये पहला वाला बजाने का, सारे ग. तो उसमें क्या होता है, पेशेंट को भी अच्छा लगता है कि हमसे कितना अच्छा बात करे. आप इस वक्त बात कर रहे हैं ना, थोड़ा हो सकता है कि अभी आप भी गुस्से में रहेंगे तो ज़्यादा गर्म रहेंगे, लेकिन आप जब बोलते रहेंगे ना तो थोड़ा पता चलता है कि आप गुस्से में ज़्यादा रहते.
उससे मत मेरी रहिए, वॉइस बड़ी ठीक है, कोई बात नहीं। हाँ वही अभी कैसा बोला, वॉइस बड़ी है मेरी, नहीं वो चलता है ना समझ में मैडम, आता नहीं चलता है ना, ये नहीं चलता। आप जिस कुर्सी पे बैठे हो वहां नहीं चलता है। अब मैं आपको हिंदी में समझाता हूँ वो बात कि वो नहीं चलता है। आपकी वॉइस बड़ी नहीं होनी चाहिए, आपकी वॉइस इतनी प्यारी होनी चाहिए ना कि वो पेशेंट ऐसे ठीक हो जाना चाहिए। और जबान में उतनी ताकत है ना, ताकत आप भी वापर करो उसका, ठीक आहे साहेब। त्यांना आता त्रास व्हायला नको। आणि हे पण कसं चालू करता ना मला सांगा, आणि माझे नंबर घ्या, माझं कार्ड दे। और सर नेक्स्ट टाइम मैंने बोली ओपीडी का टाइम होता है, ओपीडी के टाइम पर आएंगे, बघा मास्क पहन के मी आएंगे। तुम्हाला सांगतोय, मास्क घालून यायचं आणि सगळ्यांनी मास्क घालायचं। हां सगळ्यांनी मास्क घालायचे। इथे जेवढे स्टाफ आहेत ना, फक्त एवढ्यामध्ये ते टीबीचा पेशंट काय ओपीडी मध्ये गेला तर टीबी काय ते होत नाही ना, आतमध्ये आला की सगळ्यांनी मास्क घालायचे। तुम्ही पण घालायचे, तुम्ही पण घालायचे, आपण सगळ्यांनी घालायचे। बरोबर बोललो ना मॅडम मी? कुठं चुकीचं बोलत असेल तर सांगा। फक्त काय तो एकटा आला, तुमच्याकडे तर उलट दिवसात ना 100 पेशंट येत असतील टीबीवाले, मग तुमच्या जीवालाही धोका आहे ना, है ना? हे बघा, हे स्वतःची जीवाची किती काळजी घेत आहेत, अशी घ्या सगळ्यांनी। सगळ्यांनी मास्क आहेत, नाही देऊ मी आणून, चांगले आणून देतो पाहिजे तर। आहेत आपल्याकडे ते कोविडचे अजून उरलेले, आपण वाटले होते बरेच ना, अजून पडलेत। येऊ मी, धन्यवाद, नमस्ते।